हरिओम. आज गुरुवार 21 नोव्हेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. कल्पना थांबून वृत्ती स्थिर झाली पाहिजे. ऐकूया. एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला तुम्ही कुठले असं विचारलं तर तो आपल्याला खेडेगावाचं नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचं नाव सांगेल. इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचं नाव सांगेल. तसंच दुसऱ्या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचं नाव सांगेल आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचं नाव सांगेल. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात. तसं मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्माचं मूळ एकच असल्यामुळे त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच. पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचं आचरण करणं हे हिताचं असतं. सुख मिळवण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्यात. आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंतीमध्ये सुख आहे, त्याप्रमाणे रगड पैसा मिळवला तरी आपल्याला जर सुख मिळालं नाही तर आपली कल्पना खोटी होती असं म्हणायला काय हरकत आहे. एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुसऱ्याला दुःखरूप वाटते. म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही, सुखरूपही नाही आणि दुःखरूप पण नाही. जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असं नाही. आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही आणि म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पना देखील खोटीच असली पाहिजे. ती तेवढी खरी आहे असं आपण का म्हणावं. जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो. ती नाही म्हणाला की विसरायला आपणच तयार होतो. आपल्यावर संकट आलं की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी, नाती वगैरे गोड लागत नाहीत. त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही. हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे. एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावे, त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात. कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया. त्यात खरं हित आहे आणि मग त्यानेच संसार खरा सुखाचा होईल. कल्पनेचे खरे खोटेपण हे अनुभवांती कळतं. म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे आणि मग अशा रीतीने कल्पना थांबल्यावर वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंती ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. अमुक एक वस्तू माझ्यापाशी आहे आणि म्हणून मी सुखी आहे. या वृत्तीमध्ये राम नसून काही नसताना वृत्तीचं समाधान टिकलं पाहिजे आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे. हेच परमार्थाचं खरं मर्म आहे. कल्पना म्हणजे मायेचं हत्यार. कल्पनारहित थोडं नामही फळ देईल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.